हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये। हा जो ब्लॉग आहे हा आहे शुक्रवारचा, म्हणजे 16 फेब्रुवारीचा। तर सकाळी सकाळी इथे माझं दार झाडण्याचं काम जे आहे ते चालू झालेलं आहे आणि ऊन जे आहे ते आमच्या इथे जवळपास 6:45 वाजताच ऊन जे ते पडायला सुरुवात होते। आणि त्यात मी आज थोडंसं लेटही उठले होते, कारण तब्येत थोडीशी ठीक नाही। अचानक गारवा वाढला आणि त्याच्यामुळे मला सर्दी ताप वगैरे सगळंच चालू झालं। दवाखान्यात वगैरेही जाऊन आले मी आणि त्यानंतर आता थोडंसं बरं वाटतंय। तर काल थोडंफार मी काही जे शूट केलेलं होतं तर ते म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। तरीही मी जास्त काही शूट केलेलं नाही, कारण आजारी असल्यामुळे पूर्ण दिवस जो आहे तो माझा आराम करण्यात निघून गेला। आणि सकाळी सकाळी आता इथून रेल्वे चाललेली आहे आणि आम्ही रेल्वेच्या किती जवळ राहतो ते तुम्ही इथे पाहू शकताय। बाहेरून घरात आले आणि हे टाइम टेबल पाहते मी रोज। हे टाइम टेबल सोनूच्या स्कूलमधून दिलेलं आहे आणि याच्याप्रमाणे त्याला रोज टिफिन द्यावा लागतो। तर त्याचा टिफिन मी तयार करून घेते। तर इथे आजचा जो वार आहे त्याला होतं की कोणत्याही प्रकारची डाळ बनवून द्यायची होती। तर मसूर डाळ आहे ही, जी लाल कलरची असते, तर ती मी घेतली बनवून। कांदा टोमॅटो आणि लसूण थोडासा फोडणीला वापरते मी, बस कढीपत्ता आणि लाल तिखट हळद इतकंच वापरून ही डाळ जी आहे ती बनवलेली होती। आणि त्याचा टिफिन तयार झालेला आहे, मी पॅक करते। त्याचंही आवरून झालेलं आहे, त्याचं जे काही शाळेचं आवरावर होती, अंघोळ होती, तर ते सगळं झालेलं आहे। मी टिफिन वगैरे पॅक करून घेते। मग त्याची जी व्हॅन येते स्कूलची तर ती कधी लवकर येते कधी उशिरा येते, तर त्याची तयारी जी आहे ती मी करून अगोदरच ठेवते। मग लगेच व्हॅन आली की पळतो तो। आता सुटलं पाणी नळाला? हा, नळाला सुटलं। टाकून अर्ध खाऊ, अर्धच खायचं, काय करायचं? पूर्ण खायचं नाही, अर्धच खायचं। पूर्ण नाही, पूर्ण खाल्ल्यावर काय होतं, बाव होतं पोटात। हा, अर्ध खायचं म्हणजे बाव होत नाही। दारामध्ये टँकर आलेला होता, पण नळाला सुद्धा पाणी आलेलं होतं। आणि आमच्याकडे ना 2 प्रकारचं पाणी येतं, एक येतं तर बोरचं येतं आणि एक आमच्या गावाजवळच एक तळं आहे तिथलं येतं। तर ते जे तळ्यातलं पाणी येतं ते खूप जास्त खराब असतं, म्हणजे त्यात पूर्ण शेवाळं माती वगैरे असते, तर ते पिण्यायोग्य बिलकुल पाणी नाही। मग काय करतो आम्ही की ते थोडंफार वापरायला वगैरे घेतो आणि नाहीतर मग आम्ही जी ही काही बाहेरची कामं असतात, म्हणजे हे बाहेरच्या फरशा वगैरे, इथे खूप जास्त मोकळं समोरच्या साईडला असल्यामुळे ना खूप जास्त धूळ माती येऊन बसते, तर मग तिथं पण सोडून घेतो पाणी आम्ही। आणि त्यानंतर झाडं वगैरे पण पूर्ण झाडांना पाणी देऊन घेतो या नळाचं जेव्हा पाणी येतं तेव्हा। आणि आज खूप दिवसांनंतर पाणी आलं, जवळपास 4-5 दिवसांनंतर पाणी आलं, तर खूप फास्ट पाणी होतं आणि बरं वाटलं जरा। दारं वगैरेही स्वच्छ झाली आणि झाडांनाही भरपूर पाणी मिळालं। आणि मग आता इथे मज्जा चालू आहे सोनूची, मस्त नाचतोय त्या पाण्यामध्ये तो। चला बॅक टू किचन। परत एकदा किचनमध्ये आलेलो आहोत आणि आज मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर हा मस्त पालक आणलेला होता आणि पालक जो आहे तो छान असा मोठा मोठा होता
आणि ही जी पालक आहे ना, ही लाल देठाची बघून घ्यायची. असं लाल देठ असलं तर ती मग देशी असते, गावरान पालक असते आणि ही जी चवही खूप चांगली असते. तर त्यामुळे आम्ही अशी देठ जे आहे ते पाहूनच पालक जी आहे ती घेतो. ही पालक मी साफ करून घेते आणि त्यानंतर याचे थालीपीठ मी कसे बनवले ते तुमच्यासोबत शेअर करते. तर खूप मस्त चवीला आणि टेस्टीही झालेले होते. आणि थोडीशी तब्येत बरी नसली, असं काहीतरी खायला मिळालं तर खूप जास्त चव येते तोंडाला. आणि काय माहिती का, आजारी असल्यावरच चटपटीत खावंसं वाटतं, पण मला जास्त चटपटीत नाही, मला हे असे आपले गावरान जे पदार्थ आहेत तेच खूप जास्त आवडतात. तर चला मग पाहूयात आपण हे पालकाचं थालीपीठ कसं बनवायचं ते. पालक मी साफ करून घेतला, त्यानंतर छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर 2 कांदे घेतले मी आणि ते कांदे जे आहेत ते असे उभ्या पद्धतीने कापून घेतले आणि छान असं याच्या ज्या पाकळ्या आहेत प्रत्येक त्या वेगळ्या करून घेतल्या. थोडासा कांदा चोळला की हे असं पूर्ण सुट्टा होतो हा कांदा. आणि आता या परातीमध्ये जो आपण चिरून घेतलेला कांदा आहे आणि ही चिरून घेतलेली पालक जी आहे तर ती मी घेतलेली आहे. आता याच्यामध्ये काय काय पीठ आणि मसाले टाकायचे आहेत तेही पाहून घेऊया. तर सर्वात अगोदर मी पिठांमध्ये घेतलं गव्हाचं पीठ, त्यानंतर तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ, डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. तर असं 5 प्रकारचे पीठ जे आहेत ते मी या थालीपीठामध्ये वापरलेले होते. ही जी पिठं आहेत ही आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायची आहेत. म्हणजे मी तरी असंच घेतलेलं होतं, प्रत्येक पीठ जे आहे ते एक वाटी घेतलेलं होतं. तर ही 5 प्रकारची पिठं जी आहेत ती मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहेत. आणि सर्वात अगोदर काय करायचं ना, की कांदा आणि पालक जे आहेत त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग हळूहळू पाणी सोडून आपल्याला याचा घट्टसर गोळा जो आहे तो छान असा बनवून घ्यायचा आहे. याच्या आधी मी याची थोडीशी पूर्वतयारीसुद्धा करून ठेवलेली होती. म्हणजे थोड्याशा मिरच्या, म्हणजे 5-6 मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत, 1 पूर्ण लसूण घेतलेला होता ते, आणि थोडंसं जिरं जे आहे ते वाटून घेतलेलं होतं मिक्सरला. तर आपला हे जे पीठ आहे आता तर त्याच्यामध्ये मी ते टाकून घेतलं. त्यानंतर आपल्या मसाल्याच्या डब्यांमधलं सर्वात अगोदर तर आपण याच्यामध्ये वापरणार आहोत हळद. आणि ऑलरेडी आपण थोडीशी मिरची वापरलेली आहे त्यामुळे लाल तिखटही टाकायचं आहे, पण ते थोडंसं कलरसाठीच आपल्याला टाकायचं आहे. इथे धनेपूड होती तर धनेपूडमुळे चव खूप चांगली येते, त्यामुळे मी हे 2 चमचे टाकून घेतले. म्हणजे मसाल्याच्या डब्यामध्ये जो असतो ना आपला छोटासा चमचा त्याच्याप्रमाणे 2 चमचे टाकलं. त्यानंतर इथे लाल तिखट मी टाकलेलं होतं, तर हे कलरचं आहे, आपलं लाल तिखट जास्त तिखट नाही, त्यामुळे हेही मी 2 चमचे टाकून घेतलेलं होतं. हा थोडासा किचन किंग मसालाही मी याच्यामध्ये ॲड केला, तो नाही टाकला तरीही चालतं. त्यानंतर ना थोडीशी जिरेपूड होती माझ्याकडे तर तीही मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेली होती. आपलं जिरं आणि हे भाजलेलं जिरं असतं, म्हणजे जी पूड मिळते ना जिऱ्याची तर ती भाजलेली असते, तर त्यामुळे त्याचीही चव खूप सुंदर येते आपल्या या थालीपीठांमध्ये. त्यात कोणी ओवासुद्धा टाकतं, पण मी नव्हतं टाकलेलं. आणि तीळ मी याच्यामध्ये थोडेसे वापरते, पण जेव्हा आपण थापून घेतो ना थालीपीठ त्यावेळी मी तीळ वापरते, कारण ते वरती तीळ टाकले की खूप छान लागतात आणि दाताखाली जेव्हा येतात ना आपल्या कचकच लागतात तेव्हा खूप छान लागतात ते. तर तेव्हाच मी ते ॲड करते, मी ते पिठामध्ये ॲड करून घेत नाही. सगळ्यात शेवटी आपल्याला टाकून घ्यायचं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ. तर थोडेसे शब्द माझे इकडे तिकडे होतात, कारण बोलताना होतं तसं, कंटिन्यू आपण बोलत राहिलो की माझं थोडंसं तच्या जागी असं थोडंसं जीभ अडखळते बोलताना. तर आता हे पीठ जे आहे मी छान असं मळून घेते आणि याचा एक घट्टसर असा गोळा तयार करून घेते.
काय मग सुटलं की नाही तुमच्याही तोंडाला पाणी आपलं असं हे खमंग पालकाचं थालीपीठ पाहून? तुम्हीही ट्राय करा घरी आणि मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्ही अशा पद्धतीने हे पालकाचं थालीपीठ बनवल्यानंतर कसं झालं होतं ते. आणि सोनूला हे पाहूनच खूप जास्त भूक लागलेली, म्हणजे मी जेव्हा बनवायला सुरुवात केली तेव्हा तो पाहून गेला होता एकदा की मी काय करतेय, आणि त्याला हे करताना पाहूनच खूप तोंडाला पाणी सुटलं होतं. कधी खाईल असं झालं होतं त्याला. मग आमच्या घरामध्ये काही बनलं की पहिला नैवेद्य हा त्यालाच असतो. मग आता हे ताटही मी त्याला वाढून देते. खमंग आपलं असं हे पालकाचं थालीपीठ आणि त्याच्यासोबत छान असं दही. आणि चला मग तुम्ही रेसिपी ट्राय करा, कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.